जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। बोलो रे बोलो, जय भीम बोलो, जोर से बोलो, जय भीम बोलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। बाबासाहेब एकच साहेब, बाबासाहेब। आपल्याकडे मान्यवर साहेब आपण जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. तुम्ही परिस्थितीने सांगा. आज तुम्ही दीक्षाभूमी परिसरामध्ये आज आले होते. आपण आज अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आपण अनावरण करून त्यांना काय असं जनतेला काय सांगणार आहे? जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव प्रमोद खोब्रागडे. आज 10 ऑगस्ट आज सूचना दिल्याप्रमाणे वर्सोवा धम्म रॅली निघाली होती. रहाटे कॉलनी चौकातून आपली दीक्षाभूमी पर्यंतची हे शांतता रॅली होती. त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचे लोक आणि बाहेर MP छत्तीसगडचे पण अनुयायी आलेले होते. तुम्ही बघता समता सैनिक दलाचे पण सगळे अनुयायी इथे आलेले होते. आणि त्यामध्ये 125 फूटचा धम्मध्वज असा तो ऐतिहासिक मार्च यात्रा निघाली आणि ती पूर्णपणे चांगल्या प्रकारे झाली. यामध्ये मोठ्या संख्येने SC ST OBC सगळेच अनुयायी जे आंबेडकरवादी आहेत त्यांनी सहभाग घेऊन मोठ्या संख्येने ह्या रॅलीला प्रतिसाद दिला आणि पंचशील ध्वज अनावरण करून ही रॅली रहाटे कॉलनी चौकातून दीक्षाभूमीपर्यंत मोठ्या संख्येने रॅली ही धम्मध्वज रॅली दीक्षाभूमीपर्यंत व्यवस्थितपणे सुरक्षितपणे आणि आतमध्ये जाऊन माल्यार्पण केले. आणि त्यानंतर जे अनुयायी आहेत ते मोठ्या संख्येने जे आले होते त्यांच्यासाठी भोजनदानाची पण व्यवस्था आम्ही केली आहे. आणि हा कार्यक्रम शांततेने पार पाडला, उत्तमपणे राबविला. आणि मी सगळे आंबेडकर अनुयायांना धन्यवाद देतो. जय भीम. विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय. एकच साहेब, एकच साहेब, एकच साहेब. आज अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना अनावरण करून इथे महिला वर्ग सुद्धा आहे, संत जनतेचा महिला वर्ग सुद्धा आहे. आपण जाणून घेऊया त्यांचा काय विचार होता. दीक्षाभूमी इथे धम्म रॅली इथे आली होती. मला तुमचं नाव परिचय तुम्ही देताना सांगा. आज कार्यक्रमाचं काय औचित्य राहिलं? सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव वर्षा राजेश गोरखेडे आहे. मी हजारी पहाड वायुसेना नगर नागपूर इथे राहत असते. तर आज आम्ही इथे दीक्षाभूमीला जे आलेले आहोत. रॅली हा त्या दीक्षाभूमी परिसरामध्ये आली होती, याचं तुमचं काय औचित्य आहे? तर आज म्हणजे जसं आता वर्षभर चालू आहे आषाढी पौर्णिमेपासून, तर त्यानिमित्ताने आम्ही जे धम्म रॅली काढलेली आहे तर ती शांततेमध्ये खूप चांगल्या प्रकारे निघालेली आहे. तर आम्ही रहाटे कॉलनी ते दीक्षाभूमीपर्यंत आम्ही शांती म्हणजे तर आम्ही आधी आतमध्ये जाऊन आम्ही बाबासाहेबांच्या जे काही अस्थी होत्या तिथे आम्ही त्यांचं अनावरण केलं, त्यांना आम्ही अभिवादन केलं. त्यानंतर आम्ही म्हणजे रॅली आमची म्हणजे तिथे जो काही कार्यक्रम होता तो आम्ही तिथे संपन्न केला. त्यानंतर त्यानंतर आमची रॅली संपल्यानंतर आम्हाला इथे अण्णाभाऊ साठे चौक जो आहे
इथे छान प्रकारे आम्हाला म्हणजे इथे समितीच्या लोकांनी आम्हाला दक्षता समितीच्या लोकांकडून आम्हाला म्हणजे भोजनदानाचा इथे कार्यक्रम म्हणजे होता, तर छान प्रकारे आम्हाला भोजनदान दिलेलं आहे आणि खूप छान प्रकारे इथे आमचं भोजनदान झालेलं आहे. त्यानंतर इथे हा कार्यक्रम खूप म्हणजे उत्तमरीते म्हणजे पार पडलेला आहे. आणि अजून एक सांगायचं म्हटलं की या रॅलीमध्ये SC ST आणि OBC यांनी पण खूप म्हणजे साथ दिलेला आहे इथे आणि ह्या रॅलीला खूप चांगल्या प्रकारे संपन्न केलेला आहे. हा जो कार्यक्रम आहे हा आहे दीक्षाभूमी दक्षता समिती यांच्या वतीने हा म्हणजे कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे. तर खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम म्हणजे संपन्न झालेला आहे. म्हणजे समता सैनिक दलाकडून आम्ही त्यांना अभिवादन करीत आहोत. धन्यवाद. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. आपल्याकडे मान्यवर साहेबांचे आज रॅली काढण्यात आली होती, आपण जाणून घेऊया. पहिली काही सांगा की काय रॅलीचं काय औचित्य होतं म्हणून. मेरा नाम राकेश धारगावे. दीक्षाभूमि दक्षता समिति ने आज धम्मध्वज रैली, इसमें 150 फीट का धम्मध्वज ये रैली का आकर्षण था. 125 फीट का विशाल धम्मध्वज ये यात्रा रहाटे कॉलोनी चौक से दीक्षाभूमि तक आई. दीक्षाभूमि आने के पहले अन्ना भाऊ साठे चौक में ये यात्रा आई और अन्ना भाऊ साठे जी के स्टैचू को माल्यार्पण करके ये यहाँ से दीक्षाभूमि के और वहाँ पर आगे बढ़ी. जो पैम्पलेट बांटे गए थे वो यहाँ पर पढ़ा गया. शांतिमय तरीके से धम्मध्वज रैली का आयोजन किया गया था. इस आयोजन के बाद भोजनदान की भी व्यवस्था की थी समिति की ओर से. इसमें सभी वर्ग के यहाँ पर लोग आए थे. SC ST OBC सभी धर्मों का यहाँ पर मिलाप था. सभी लोगों ने एकजुटता दिखाते हुए ये यशस्वी आयोजन यहाँ पर धम्मध्वज रैली का किया. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. बोलो रे बोलो, जय भीम बोलो. जोर से बोलो, जय भीम बोलो.